लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या सातपूर MIDC येथील मेमरी इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अचानक 40 ते 50 कॅज्युअल कामगारांना कंपनीमध्ये प्रवेश नाकारला। कामगारांच्या मते कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना नोकरीवरून काढले। या कामगारांपैकी अनेकांचा 1 महिन्याचा पगार अद्याप बाकी आहे। यावेळी कामगारांनी त्यांच्या पगाराची मागणी केली असून कामावर पुन्हा घेण्याची देखील मागणी केली आहे। सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापक श्री बोरसे यांना संपर्क साधला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही। कामगारांच्या मते दिवाळीच्या सणाच्या काळात त्यांना नोकरीवरून काढल्यामुळे आर्थिक अडचणींमध्ये त्यांना उपासमारीसारखी परिस्थिती भोगावी लागत आहे। या घटनेमुळे सातपूर MIDC येथील कामगार वर्गात मोठा संताप निर्माण झाला आहे। नेमरी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कामाला होतो आम्ही। नेमरी आपलं शिकपच्या गायांसमोर हे कोणी साहेब लोकांनी आम्हाला कोणी इंटिमेशन काहीच दिलेलं नाहीये। माझे सगळे कामगार 40 कामगार बाहेर आहेत। मला सकाळी 6 वाजता फोन आलेला आहे पोरांचा, बोरसे साहेब गेट खोलत नाहीयेत। सिक्युरिटीना मी कॉलवर बोललो, सिक्युरिटी म्हणे बोरसे सरांनी गेट खोलायला लावलेला नाहीये। तर मग मी त्यांना कॉल केला, त्यांनी काही कॉल उचलला नाही। मग त्याच्यानंतर सचिन भाऊला मी बोलवलं, सचिन भाऊ आणि मी आलो, पोरांचे हे केलं, मी बोलणं केलं। ते म्हणे आम्हाला काही करा, पण आम्हाला 2 महिन्याचं पेमेंट आणि त्यांचं काय बोनस असेल आम्हाला देऊन टाका, आम्ही आज बी जायला तयार आहे। कामगारांचं काही नाही, चालू महिन्याचं पेमेंट बाकी आहे 22 दिवसाचं, बरोबर ना? हो सर, सगळे पोरं 3 वर्षापासून माझ्याकडे काम करताय, पण पोरांची इच्छा आहे का अजून 2 महिने यांनी आम्हाला सांभाळून घ्यावा। दिवाळीचा महिना आहे, आता एवढे 2 दिवसात गणपती बसतील, सगळ्यांची इच्छा आहे। आणि सगळे कामगार वर्ग म्हणजे सगळ्याच्याकडे हातावरचे लोक आहेत। सगळ्यांचे बाळ आई वडील सगळे वाट बघत असतील। सगळ्यांची जी मागणी आहे ते त्यांनी द्यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे। योगेश बोरसे, हो, सुपरवायझर। नमस्कार, काय सांगणार आपलं, काय प्रॉब्लेम कंपनीचा? आमच्या कंपनीने साधारण आम्हाला न काही कोणत्याही प्रकारची कल्पना न देता आम्हाला काय नाव कंपनी आणि किती कर्मचारी किती कामगार तुम्ही? आमच्या कंपनीचं नाव मेमरी इलेक्ट्रिकल्स आहे। माझं नाव कॅज्युअल मध्ये आहे। आम्ही कमीत कमी 48 जण आहे। तर आम्हाला न काही कोणती पूर्वकल्पना न देता आम्हाला कंपनीच्या बाहेर ठेवलेले आहे आणि आमच्या स्टाफ कडून किंवा कंपनीकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा अजून रिप्लाय मिळालेला नाहीये। कोणते साहेब आम्हाला विचारायला पण आलेले नाही। नाही, त्यांनी आम्हाला एंट्रीच दिली नाही आतमध्ये। हा, आणि आमचे साहेबांसंग आमचं बोलणं झालं तर ते अजून कोणीच आलेले नाही। अतुल पाटील सर आणि बोरसे सरांसंग। हा, आपली काय मागणी काय की आम्हाला आता काय होणार आहे त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे आता नेमकं 2 महिने पूर्व सूचना वगैरे काही द्यायला पाहिजे होती त्यांनी, की आम्ही दुसरीकडे कुठे काही काम शोधलं असतं। आणि आता नेमकं 2 महिन्यानंतर दिवाळी आलेली आहे आणि आम्ही या सणासुद्धा मध्ये कुठं आम्ही काम शोधणार आहे? प्रत्येक जण हातावर कामगार आहे। आज कमवल तर उद्या खाईल तो, आणि प्रत्येकाचं अजून म्हणजे सगळे हातावरच जीवन आहे सगळ्यांचं। त्यांचा थोडा विचार करायला, त्यांचा या प्रत्येक नागरिकांचा म्हणजे कामगारांचा विचार केला पाहिजे। या कंपनीने ना सर्व लोकांचा विचार करायला पाहिजे होता। त्यांनी त्यांचं बघितलेलं आहे, पण आज सर्व हातावरचे माणसं आम्ही गेट वरती आलो, त्यांनी आम्हाला काहीच सुचवलेलं नव्हतं की 15 दिवस अगोदर काही वगैरे लावलेलं आहे, नोटीस वगैरे काहीच दिलेलं नाही आम्हाला। डायरेक्ट ऍक्च्युअली गेट बंद झालेलं आहे आणि सर्व लोक इथं बाहेर बसलेले आहे। आता आम्हाला अशी मागणी आहे की आमच्या 2 महिन्याचा पेमेंट वगैरे देऊन टाका आणि परत बोनस वगैरे काय असेल तो दिलेला पाहिजे, नाही तर मग त्यांनी कंपनी चालू ठेवा, आमचे पोट चालू होतील। आम्ही इकडे मेमरी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 3 वर्ष झाले काम करतोय आणि शुक्रवारी त्यांनी कंपनी चालू असताना आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस किंवा कुठल्या प्रकारचं काम सांगितलं नाही आम्हाला। आणि अचानक रविवारी कंपनी चालू असताना म्हणजे कंपनी आपण रेग्युलर जातो, कंपनी बंदच आहे। त्याने सिक्युरिटी जेव्हा आम्ही ड्युटीवर आलो तेव्हा सिक्युरिटीने आम्हाला आतमध्ये घेतलं नाही। त्याच्यानंतर आम्ही आमचा सुपरवायझर सचिन करपे म्हणून त्याला आम्ही कळवलं, त्याला बोलून घेतलं
कॉन्ट्रॅक्टदार ते म्हणत. त्यांनी आमचे HR वगैरे त्यांना फोन केला, ते HR वगैरे ते बोलले का म्हणे ठीक आहे आपण येऊन बोलणं करू. ते आतापर्यंत आता सकाळी 7 वाजले, 7 वाजेपासून आम्ही इकडं बाहेरच उभं आहे, अजून काही ते आले नाही. आणि त्यांनी आम्हाला काही अजून सांगितलं नाही का कंपनी बंद झाली, तुमचा असा असा विचार केला जाईल. कायमचीच बंद झाली कंपनी असं सांगितलंच नाही. कंपनीत मधलं जे सामान आहे त्यांनी नेलंय आणि जे काही मेन वस्तू आहे म्हणजे मशनी आहे त्या अजून कंपनीमध्ये आहेत, काही मशनी आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्णपणे कल्पना नव्हती का कंपनी अशी अचानक बंद पडत. आणि कंपनी बंद पडल्यानंतर आम्ही कुठं दुसरा जॉब, आता दिवाळी चालू आहे, दिवाळीमध्ये कुठे काम भेटणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे त्यांनी दिवाळीपर्यंत आमचं जे काय बोनस वगैरे नाही तर 2 महिन्याचा पेमेंट आम्हाला क्लिअर करावं आणि आम्हाला सांगून द्यावं. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.